आजपासून बीएमसी रुग्णालयाच्या ओपीडी बंद। केएम सायन नायर कुपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा निर्णय। सीसीएमपी पात्र बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसी नोंदणी प्रस्तावाला विरोध। मान्सूनसाठी आणखीन एक खुशखबर। हिंदी महासागरात आयोडी सक्रिय होण्याची चिन्ह। उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता। पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यात हलक्यात ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। पुणे रायगडच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट। सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। तिलारी नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला। धरणातून पाणी सोडल्यानं नदी दुथडी भरून वाहते। अंबोली महादेव गड पॉइंटवर एक पर्यटक 400 फूट खोल दरीमध्ये कोसळला। लघुशंकेसाठी गेला असताना अपघात। शोध मोहीम सुरू। शिरूर तालुक्यातील थिटेवाडी बंधारा 100% भरला। वेळ नदीपात्रामध्ये विसर्ग। मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पुन्हा भीषण अपघात। दोघे गंभीर जखमी। 8 ते 10 टाके पडले। चाकण एमआयडीसी मधील रस्त्यांची दुरावस्था। वर्षभरात 399 जणांचा अपघातामध्ये बळी। अनेक ठिकाणी खड्ड्यामध्ये पाणीच पाणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये कमी पावसाचा पेरणीला फटका। 65,000 हेक्टरवरील पेरणी रखडली। सुप्रीम कोर्टात आज शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात महत्त्वाची सुनावणी। ठाकरे आणि शिंदेंसह महाराष्ट्राचं या सुनावणीकडे लक्ष। मानहानी प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या आज कल्याण कोर्टामध्ये सुनावणी। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर राहणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर। स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार। सीजेपीच्या कोर कमिटीची छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसीय बैठक। आंदोलनाची पुढची रणनीती ठरणार। भविष्यातील रणनीतीवर चर्चा करणार। काँग्रेसच्या टीकेला योग्य वेळेस उत्तर देणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा इशारा। महाराष्ट्रामध्ये एसआयआर मोहिमेला 17 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। बीएलओंना दिलासा तर मतदारांना संधी। नीट यूजीच्या 6 विद्यार्थ्यांची सुप्रीम कोर्टामध्ये धाव। ओएमआर उत्तरपत्रिकांमध्ये तफावत असल्याचा आरोप। धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती। महापालिकेच्या कारभारावर नागरिकांचा संताप। लिफ्टच्या खड्ड्यामध्ये कार कोसळली। अपघातामध्ये कारचं मोठं नुकसान। कांदिवलीमधील घटनेचा व्हिडिओ आला समोर। गजनी फेम प्रसिद्ध अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन। वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। भर रस्त्यात तलवारी फावडे चाकून हल्ला। नागपूरमधील राड्याचा व्हिडिओ व्हायरल। जुन्या वादातून दगडीचा टोळीचा धुमाकूळ। पुण्यामध्ये क्रूरतेचा कळस। कौटुंबिक वादातून 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतलं फेविक्विक। नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये